तिला मी जेव्हा कविता लिहायला लागलो होतो तेव्हा त्या काळातली ती कविता आहे. म्हणजे थोडीशी कच्ची पक्की कविता आहे ती, तरी सादर करतो. बहुत कुछ लिखा था उस कागज पे मैंने, जिस कागज को तूने बिना कुछ पढ़े बेरहमी से जला दिया. बहुत कुछ लिखा था उस कागज पे मैंने, जिस कागज को तूने बिना कुछ पढ़े बेरहमी से जला दिया. आज भी मेरे पास उस कागज की राख सही सलामत है. आज भी मेरे पास उस कागज की राख सही सलामत है. यूं समझ लो नीले लफ्ज बस काले हो गए हैं. मुझे याद है एक बार तूने कहा था कि तुम आंखों को बहुत अच्छे से पढ़ सकती हो. मुझे याद है एक बार तूने कहा था कि तुम आंखों को बहुत अच्छे से पढ़ सकती हो. बस अब मुझे सिर्फ इतना करना है, सुरमे की तरह उस राख को अपनी आंखों में लगाना है, अपनी आंखों में लगाना है. तर अशी ही कविता म्हणजे खूप सुरुवातीला लिहिलेली होती ती कविता. म्हणजे अशा पद्धतीच्या आता कविता मी लिहित नाही, विरह वगैरे किंवा हिंदीच लिहित नाही म्हणा. अच्छा, म्हणजे आता तुझे सगळे मोस्टली मराठी कविता असतात तर आता तुझे मोस्टली सगळे मराठी कविता. येस येस, मराठीच कविता. आता तर पुढची पुढची कविता नाही तू बोल. थोडंसं कमी बोलेन कारण की माझ्या आवाजामुळे डिस्टर्ब खूप होत आहे. ठीक आहे चालेल. त्यामुळे मी थोडी कमी बोलेन. यू गो अहेड. चालेल. मी पुढची कविता घेतो. मी मुद्दामच मी काय केलंय माहितीये का, थोड्याशा सोप्या आणि साध्या कविता मी सिलेक्ट केल्यात. म्हणजे माझ्या आकलनानुसार कविता या दोन प्रकारच्या असतात, एक वाच्यार्थ कविता आणि एक लक्ष्यार्थ कविता. तर वाच्यार्थ कविता म्हणजे काय आहे की वाचल्या लगेच ते समोरच्या रसिकांना, प्रेक्षकांना लगेच कळल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या काही कविता असतात. आणि काही कविता या त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो, म्हणजे वाचून लगेच असं कळेल असं काही नसतं. ते त्याला आपण थोडंसं वेळ द्यावा लागतं, तिथं रेंगाळावं, विचार करावं वगैरे वगैरे, अशा खूप मोठी प्रोसेस असते ती. त्यावेळी ती कविता आपल्या पचनी पडत असते. त्यामुळे अशा काही मी कविता टाळलेल्या आहेत आणि सहज साध्या सोप्या अशा कविता मी सिलेक्ट केलेल्या आहेत. तर पुढची कविता घेतो. टाके नावाची एक कविता आहे. तू सुईवर एक अर्धवट ओळ लिहिलीस आणि मी दोरीवर एक अर्धवट ओळ लिहिली. तू सुईवर एक अर्धवट ओळ लिहिलीस आणि मी दोरीवर एक अर्धवट ओळ लिहिली. कुणीतरी माझी ओळ तुझ्या ओळीत ओवली. तू सुईवर एक अर्धवट ओळ लिहिलीस आणि मी दोरीवर एक अर्धवट ओळ लिहिली. कोणीतरी माझी ओळ तुझ्या ओळीत ओवली आणि पाहतो तर काय, पानभर टाकेच टाके. अशी कविता आहे. तर अशी कविता होती. कसं माझं बालपण पूर्ण मामाच्या घरात गेलंय आणि माझा मामा शिंपी आहे, टेलर आहे. त्यामुळे सतत माझ्या डोळ्यासमोर सुई, दोरा या गोष्टी अशा दिसायच्या. तर त्या गोष्टी वापरून ही कविता मला लिहावीशी वाटली होती, सुई आणि दोऱ्यावर. तर हो. पुढची कविता घेतो लगेच. म्हणजे तुझी एक पोस्ट केलेली कविता होती ती, आणि मला वाटतं रवींद्र लाखेंची कविता होती, गुलबकावली. एकच मिनिट मी चेक करतो पुस्तकात. गुलबकावली नावाची कविता बरोबर आहे ना? रवींद्र लाखेंची. हो बरोबर, रवींद्र लाखेंचीच कविता आहे. कुठल्या पुस्तकात? हो तेव्हा पहिल्यांदा रवींद्र लाखेंना वाचलं. आय थिंक ती कविता पुस्तकात नाहीये, त्यांनी फेसबुकवर टाकलेली होती आणि मी ती कॉपी पेस्ट केली होती तिकडे, असं वाटतंय. कारण इथे पुस्तकात तर मला ती दिसत नाहीये त्यांची कविता.
हो बरोबर, ती त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती आणि मी ती शेअर केली होती. रवींद्र लाखेंची आपण दुसरी कविता घेऊ शकतो, असं काही नाहीये. रवींद्र लाखेंचा अवस्थांतरांच्या कविता हा कविता संग्रह प्रकाशित आहे. कॉपर कॉईननं तो प्रकाशित केलेला आहे ऍक्च्युली. त्यांच्या बऱ्याचशा कविता आता आहेत, त्यातली कुठली कविता आपण घ्यावी असा प्रश्न आहे. ठीक आहे, मी बोलतो. अच्छा, तुझी तेव्हा गुलबकवली वाचल्यानंतर हो हो हा, मेंदू नावाची कविता आहे. मेंदू नावाच्या कवितेत असे 3 तुकडे आहेत त्यांचे, ते 3 तुकडे मी वाचण्याचा प्रयत्न करतोय. तर पहिला तुकडा असा आहे की मी माझं घर लॉक करून जातो. मी माझं घर लॉक करून जातो, परत तो घराची बेल वाजवतो, दार उघडण्याची वाट पाहतो, तेव्हा मी कुठे असतो. असा एक तुकडा आहे. आणि त्याच्या पुढचा तुकडा बघा. कितीतरी दिवस घाबरून टाळलेला खूप चढा जिना मी हिमतीने चढतो. कितीतरी दिवस घाबरून टाळलेला खूप चढा जिना मी हिमतीने चढतो. मित्राच्या घराची बेल न वाजवता लगेच उतरतो. मध्ये खूप वेळ गेला तर उतरता येणार नाही. हिम्मत जागी आहे तोवर उतरून घेऊ या विचाराने. काय की कितीतरी दिवस घाबरून टाळलेला खूप चढा जिना मी हिमतीने चढतो. मित्राच्या घराची बेल न वाजवता लगेच उतरतो. मध्ये खूप वेळ गेला तर उतरता येणार नाही. हिम्मत जागी आहे तोवर उतरून घेऊ या विचाराने. तेव्हा मी कसा असतो. असा स्वतःच स्वतःला त्यांनी प्रश्न विचारलाय. तर आता हा खूप मला डेंजर तुकडा वाटलेला आहे त्यांच्या कवितेतला. म्हणजे मी हादरलो होतो अक्षरशः ही कविता वाचून. तर तिसरा तुकडा बघ. आई जाऊन 2 वर्षे होऊन गेली. आई जाऊन 2 वर्ष होऊन गेली. बाहेर गावी गेलो एकटा की गावाहून परतताना किंवा बाहेर काही सुखद दुःखद घडले की आई आठवते. देह बायकोचा असतो, चेहरा आईचा. देह बायकोचा असतो, चेहरा आईचा, किंवा देह आईचा असतो, चेहरा बायकोचा. तेव्हा मी काय असतो. हा स्वतःच स्वतःला विचारलेला त्यांचा प्रश्न. अशा जबरदस्त कविता आहेत यांच्या. मी हो, रवींद्र लाखे. मी खूप प्रचंड फॅन आहे मी त्यांचा. त्यांच्या 3 कविता संग्रह आहेत माझ्याकडे. म्हणजे त्या कविता संग्रहाची पण ओळख करून देतो. संपर्क क्षेत्राच्या बाहेर नावाचा कविता संग्रह आहे, तोही कॉपर कॉईननेच प्रकाशित केलेला आहे. त्यानंतर जिव्हार नावाचा त्यांचा हा पहिला कविता संग्रह आहे. तो वर्णमुद्रा, म्हणजे आधी कॉपर कॉईन होतं त्याच आता वर्णमुद्रा झालेला आहे. तर वर्णमुद्रानी ते प्रकाशित केलेलं आहे. असे 3 कविता संग्रह आहेत रवींद्र दामोदर लाखे यांचे. तर हे जे लोक बघतायत आता किंवा ज्यांना कवितेत इंटरेस्ट आहे त्यांनी कृपया ही कवितांची पुस्तकं विकत घ्या, वाचा, अशी मी त्यांना विनंती करतो माझ्याकडून. सागर आचलकरला संपर्क साधा. नक्कीच नक्कीच नक्कीच. सागर, आज आपलं लाईव्ह सेशन बघायला कोण आलंय माहितीये का तुला? इकडे अभिजित कोसंबी आलेले आहेत. अच्छा, वा वा, क्या बात, कोसंबी. क्या बात. कमाल, माझा आवडीचा सिंगर आहे तो. अच्छा. सारेगमप मधला आय थिंक कंटेस्टंट. अच्छा, क्या बात, वा 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 वा. माझा खूप छान मित्र पण आहे. आणि क्या बात आहे, क्या बात. वा वा, मस्त. सगळ्यात तुला मला विचारायचं असं की हे जे तू आता लिहायला लागलास, कविता असतील किंवा काही जे तू उतरवतोस तुझं मन, ते आता असं सुरू झालं तुझं एका स्टेजला येऊन की लहानपणापासून तुला काहीतरी ठरवायची सवय होती? कसं माणूस लिहिण्याआधी एक वाचक असतो. म्हणजे आपण जेव्हा लिहायला सुरू करतो त्यावेळेस आपण आधी खूप काहीतरी वाचलेलं असतं. म्हणजे शाळेत असताना मला माझी आई, मम्मी शिक्षिका आहे ती मला खूप पुस्तकं आणून द्यायची त्यावेळी. म्हणजे मी 8वी का 9वीत असेल त्यावेळीपासूनच मला वाचायची आवड लागली आहे. म्हणजे त्यावेळी साने गुरुजी असतील किंवा त्या काळात त्या वयाला अनुसरून मला जी पुस्तकं वाचावीशी
वाटतील त्यावेळेस मी ती वाचत असे. म्हणजे मम्मीच आणून देत असे ती मला पुस्तकं. चांदोबासारखं मासिक असे किंवा चंपकसारखं मासिक असे, त्यावेळेचे माझे ते फेवरेट. म्हणजे तिथून माझी वाचनाची काय म्हणतात गोडी लागली मला. पण हा पण मध्यंतरी एक असा काळ आला की मी वाचन पण करत होतो हे मी अक्षरशः विसरलो होतो. म्हणजे काय मला पण माहित नाही, त्याचं कारण सांगता येणार नाही. म्हणजे पुस्तक हातात घेणंच मी विसरून गेलो होतो. त्यानंतर वालचंद कॉलेजमध्ये BA फर्स्ट इयरला मी जेव्हा ऍडमिशन घेतली आणि मराठी विषय ऑब्व्हियसली आवडीचा असल्यामुळे मराठी विषय मी ठेवलाच होता. आणि त्यावेळी सिलेबसमध्ये सुरेश भटांचा कविता संग्रह होता, रंग माझा वेगळा. त्यानंतर व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी ही कादंबरी होती. असे अनेक दिग्गजांचे म्हणजे पुस्तकं त्यावेळी अभ्यासायला मिळाल्या आणि आपोआप मी पुन्हा वाचनाकडे वळालो. आणि ते वाचनाचा छंद, तो वाचनाचा छंद आजतागायत टिकून आहे आणि ते आयुष्यभर आता टिकून राहणार आहे याची मी खात्री देतो. 100% बनगरवाडीची तर एवढी आठवण आहे. हो हो हो. मीही BA ला असताना बनगरवाडी होत्या हो आम्हाला हो आणि अख्खं ते पुस्तक पाठ आम्हाला आमच्या सरांनी करून दिलं. हो, आम्हाला फिल्म पण दाखवली होती बनगरवाडी. हो हो येस येस. आपल्याला ती श्यामची आई आणि बनगरवाडी हे अभ्यासाला असायची. येस 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 येस. म्हणजे कसं आहे बघ ना, हा वाचनाची आवड लागण्यासाठी मराठीचा सिलेबस किती महत्वाचा असतो आणि ते सिलेक्ट करणारे लोक किती काय म्हणतात त्याला समोरच्याच. हो 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 येस. आणि ऍक्च्युअली अशी कंडिशन आहे की आपल्या वेळेला आपल्याला ग्रेस साहेबांच्या कविता असायच्या, आपल्याला बाची मर्ढेकरांच्या कविता येस येस येस. बालकवी आणि हे ते आपण एवढं लहानपणी वाचायचो आणि गडद दिवे वगैरे या सगळ्या कविता तेव्हा आपल्याला असायच्या. त्यामुळं आपल्याला कुठेतरी ती संस्कृती कळली किंवा आपण थोडं वाचायला लागलो. बरोबर. आत्ताची लहान मुलं आहेत जे 9वीच्या बालपणी हे आहे अशा कविता असतात अभ्यासाला सांगतात. तू मध्येच पॉज झाली होती आता, त्यामुळं काय कळालं नाही मला बोलायला. मी 9वीत जातो, मी या शाळेत आहे, माझे नाव हे आहे. अशा कविता बालपणीच्या पुस्तकात आहेत मुलांना. मग त्यांना कशी आवड बरोबर बरोबर. मध्ये एकदा बाबा बोरकरांची एक कविता पोस्ट केली होती सोशल मीडियावरती आणि असाच एक 8वी 9वीचा एक मुलगा जो मला कनेक्टेड होता तो मला सेम म्हणाला की रसिका ताई अशा कविता जर आम्हाला आता अभ्यासाला असल्या असत्या तर मलाही गोडी निर्माण झाली. पण ते बघ या प्रकारच्या कविता मला पुस्तकात येत आहेत, मग मी काय करावं. बरोबर. मग अशी तू प्रश्न विचारलास की वाचन लिखाणाकडे कसा वळलास या टाईपचा काय ते प्रश्न होता. तर मी सांगितलं लहानपणी वगैरे वगैरे असं असं पुस्तक काढून द्यायची आई वगैरे. नंतर ना मला BA फर्स्ट इयरला जेव्हा ते सिलेबस मराठीचा सिलेबस जेव्हा मी अभ्यासात गेलो आणि मला वाचनाची गोडी लागली आणि वाचत वाचत असतानाच मला असं वाटू लागलं की यार हे असं काहीतरी आपण पण लिहून बघितलं पाहिजे. मी प्रत्येक प्रकार हाताळायचो. म्हणजे एकांकिका असो किंवा कथा असो, प्रवास वर्णन असो, अशा प्रत्येक प्रकारचं लिखाण मी हाताळत गेलो. पण नंतर मला असं लक्षात आलं की मला कवितेमध्ये जास्त गती आहे. म्हणजे इतर प्रकारांपेक्षा मी कविता जास्त चांगल्या प्रकारे लिहू शकतो असं आपल्यालाच आपलं वाटत असतं ना की आपण हे चांगलं करू शकतो, हे आपण याच्यात आपल्याला. तर मला वाटत गेलं की आपण कविताच चांगल्या प्रकारे लिहू शकतो. मग मी कवितांकडेच जास्त फोकस केला आणि जास्तीत जास्त आजही माझ्या संग्रहात कवितांची पुस्तकं आहेत आणि मी कविताच जास्त वाचतो. कादंबरी, कथा किंवा इतर जो काही साहित्य प्रकार आहे तो थोडासा कल कमी आहे माझा तिकडे. कविताच मला जास्त आवडतात त्यामुळे. क्या बात है, क्या बात. आणि युथ फेस्टिवलचा हो 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 येस येस येस. असं काय युथ फेस्टिवल मध्ये तू सादर केलेलं एखादा असं आम्हाला इथे सादर करून दाखव ना. अरे बापरे. युथ फेस्टिवल म्हणजे आता मी युथ फेस्टिवल मध्ये सगळ्याच इव्हेंट मध्ये मी भाग घ्यायचो तसा. म्हणजे समूहगीत म्हणा किंवा एकांकिका, स्किट, पथनाट्य, कविता वाचन माझ्या आवडीचा इव्हेंट होता. आणि कविता वाचनाचा जो इव्हेंट होता तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे काय असायचं की एका बंद हॉलमध्ये तुम्हाला बसवलं जायचं, तुम्हाला एक विषय दिला जायचा आणि अर्ध्या तासात त्या विषयावर कविता तुम्हाला लिहायची असते आणि तिथं समोर येऊन सादर करायची असते.
असा तो फार इंटरेस्टिंग इव्हेंट होता. आणि त्या काय म्हणतात त्याला, मला लिहायचा प्रयत्न करायचो मी तसा अर्धा तासात असं इन्स्टंट काहीतरी लिहायचं, म्हणजे जरा प्रेशर असतं वगैरे वगैरे, पण लिहायचो मी बरेच, म्हणजे बऱ्याचदा बक्षीसही मिळालेलं आहे, कधी मिळालंही नाही. तर असं होतं ते यूथ फेस्टिवलचा काळ. तेव्हाची आहे का मग एखादी कविता आता तुझ्याकडे? तेव्हाची कविता आता नाहीये, म्हणजे लक्षात नाहीये माझ्या, म्हणजे मोबाईल मध्येच असेल, पण आता मोबाईल समोर तुला आहे. तुझ्या कविता पाठ होतात का रे? म्हणजे मला खूप मोठा प्रश्न पडतो नाही, कविता मला लक्षात राहतात. म्हणजे मी ही कविता लिहिली आहे ही मला लक्षात राहते, अशी अशी मी कविता लिहिली आहे ही मला लक्षात राहते, पण ती पाठ म्हणजे क्वचित पाठ असते. नाही. हा, पाठ अगदी नसते. कळेल. म्हणजे काही कविता आहेत पाठ, काही कविता नाही आहेत, असं असं आहे पण चल एकंदरीत. आता तुझी एखादी कविता. माझीच एखादी कविता, कुठली कविता घेऊ? स्वप्नांवर काही तुकडे लिहिलेत मी. स्वप्न या विषयाला केंद्रस्थानी ठेवून काही 2-3 तुकडे लिहिले आहेत, ते तुकडे सादर करतो. हा, तर पहिला तुकडा असा आहे की, मातीचं स्वप्न बघत गाढ झोपी गेलो. मातीचं स्वप्न बघत गाढ झोपी गेलो, जाग आली तेव्हा सगळ्या स्वप्नांची माती झाली होती. तर असा हा पहिला तुकडा होता. तर दुसरा तुकडा असा आहे की, मातीत माती पेरली की म्हणे उगवतो डोंगर. वा. मातीत माती पेरली की म्हणे उगवतो डोंगर, माझ्याकडे होती थोडीशी माती स्वप्नांची झालेली. मातीत माती पेरली की म्हणे उगवतो डोंगर, माझ्याकडे होती थोडीशी माती स्वप्नांची झालेली. ती पेरली पण उगवलं काहीच नाही, शेवटी याही स्वप्नांची मातीच झाली. तर असा हा दुसरा तुकडा होता. आणि तिसरा तुकडा एकदम छोटासा आहे. स्वप्न पडतात थेंबा थेंबाने, स्वप्न पडतात थेंबा थेंबाने, तळ साचतं आणि जाग येते. असा हा शेवटचा तुकडा. तर अशा स्वप्नांवर अशा 2-3 तुकडे लिहिले होते असेच. खरंच खूपच भारी. आणि स्वप्न याच विषयाला अनुसरून एक लिहिलं होतं की, मुलींच्या डोळ्यात असतात खूप सारी स्वप्न. मुलींच्या डोळ्यात असतात खूप सारी स्वप्न. मुलींना जर सांगितलं त्यांचं डोळ्यांचं चित्र काढायला, तर मावणार नाहीत त्यांचे डोळे कोणत्याच कागदावर. अशी कविता लिहिली होती. कसं काय माहिती ना तुला? म्हणजे असं काय नाही. खरंच खूप कमाल. आता आणि मग मुलींकडे वळतो आपण, तर मग पूजाकडे पण वळूयात. तू पूजावरती सुद्धा एक कविता लिहिलेली होतीस, मला आठवतंय. तर ती पण पूजावर लिहिलेली कविता आठवण्याचा प्रयत्न करतो. पूजा रागावेल आता. विसरला आहेस. बघ तुझ्या बघ, म्हणजे तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त मला माहितीये की त्यांनी काय काय लिहिलेलं आहे तुझ्यावरती. थांब लक्षात येते. पूजा हे जे काही नाव आहे, म्हणजे प, त्याला दुसरा उकार, परत ज, त्याला एक कान्हा, परत एक कान्हा. तर त्यावर एक मला काहीतरी सुचलं होतं की, पूजा तुझ्या उकारात कोलांटी उडी खाऊन, पूजा तुझ्या उकारात मला कोलांटी उडी खाऊन, नाही यार लक्षात येत नाही. सॉरी. याचा नंतर बदला घेणं गरजेचं आहे. दुसरं सॉरी. मी लक्ष मध्येच कधीतरी लक्षात आलं की मी ती घेईन कविता. तर आपण दुसरी कविता घेऊया. कवी आणि लेखक जर तुमच्या प्रेमात पडले असतील तर तुम्ही कधीच मरत नाही. अरे बापरे. आपण पुढची कविता घेऊया. मी आता माझ्या कविता थोड्या बाजूला ठेवतो आणि मी काही कविता सिलेक्ट केल्यात, आणि त्यातल्या ही अशी काही पुस्तकं आहेत माझ्याकडे, त्यातल्या कविता थोड्याफार मी वाचून दाखवतो. म्हणजे कविता आणि कवी सिलेक्ट करण्याआधी मी एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की, आता म्हणजे बऱ्याच जणांना बरेच कवी माहीत असतात, पण मी कविता सिलेक्ट करताना किंवा कवी सिलेक्ट करताना अशा कवितांना सिलेक्ट केलेलं आहे की फारशा त्या लोकांना माहीत नाहीयेत, आणि त्या कविता म्हणा की ते कवी म्हणा फारशा लोकांना परिचित नाहीयेत. तर एकंदरीत
त्या कविता मी आता सादर करतोय, त्यामुळे त्यांना त्या माहीत होतील किंवा नवीन कवीची ओळख होईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून म्हणजे मी त्या कविता सिलेक्ट केलेल्या आहेत. तर त्यातल्या कविता मी वाचण्याचा प्रयत्न करतो. किरण येले नावाचे कवी आहेत, जे की खूप चांगले लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत. मध्यंतरी आपल्या सोलापूरमध्ये प्रमोद दादाने त्यांचं एक नाटक केलं होतं. बहुतेक तू सुद्धा होतीस का त्या नाटकामध्ये? अॅनिमल प्लॅनेट नावाचं नाटक. हा, अॅनिमल प्लॅनेट किरण येलेंचंच ते नाटक होतं. तर त्यांच्याच आपण काही कविता आता वाचूयात. बाईंच्या कविता असा या पुस्तकाचं शीर्षक आहे. आणि संपूर्ण पुस्तकभर फक्त बाईंच्या कविता आहेत. म्हणजे असं म्हणतो ना आपण की पुरुषांना बाईचं मन कळत नाही, तर हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल तर तुम्ही खोटे ठराल. तर त्यातल्याच आता मी कविता वाचतो. तर सुरमई नावाची एक कविता आहे त्यांची. बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल मला माहित नाही, पण ती घेतो मी कविता. सुरमई नावाची कविता, पान नंबर 52. पान नंबर 52. तर बघा कशी आहे सुरमई नावाची कविता. तुम्हाला सुरमई माहित आहे का? बरोबर, चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहित नाही. हा, पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमई विषयी? अरे, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे की. म्हणजे तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते, तिला एखाद्या पार्टीत कसं सर्व करावं ते, किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते. हा, पण म्हणून तुम्हाला सुरमई विषयी सगळंच माहित आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहित नाही. तुम्हाला सुरमईला काय आवडतं हे माहित नाही. तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असेल हे माहित नाही. आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही. काय, एक सांगतो, रागावू नका. तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहिती आहे, सुरमई नाही. आणि हो, जे सुरमईच्या बाबतीत तेच, अगदी तेच बाईच्याही बाबतीत. अशी म्हणजे कुठे त्यांनी अशी फिरवली कविता, बघ ना. म्हणजे सुरमईशी. तर अशा बऱ्याचशा कविता यामध्ये आहेत बाई या विषयावरच्या. त्यातल्या थोड्याफार आपण घेऊया. बाईच्या कविता आहे. तर आणखी एक कविता मी सिलेक्ट केली आहे याच्यामधली, ती घेतो. हा, पूजानी एक तिच्यावरची जी कविता तू केली होती ती टाकली कमेंट बॉक्स मध्ये. अच्छा, ती वाचू का? बर. पूजा, तुझ्या उकारात कोलांटी उडी खाऊन उभं राहायचंय मला, स्तब्ध, शांत, निश्चल, एका जागी, शेवटच्या अक्षरानंतरचा काना होईल. अशी छोटीशी. तर आपण पुन्हा तुझ्या मदतीला धावून आलेली आहे. थँक्यू पूजा. तर आपण किरण येलेकडे पुन्हा एकदा वळूया. हा. तर बघा कविता पुढची कशी आहे. आई आणि माझा नेहमी वाद चालायचा. आई आणि माझा नेहमी वाद चालायचा. ती म्हणायची बाई सुंदर, मी म्हणायचो पुरुष सुंदर. आई आणि माझा नेहमी वाद चालायचा. ती म्हणायची बाई सुंदर, मी म्हणायचो पुरुष सुंदर. ती म्हणायची ती पृथ्वी, ती नदी, ती नक्षत्रे. मी म्हणायचो तो सूर्य, तो समुद्र, तो पाऊस. तसं ओठातलं हसू पदरात लपवत ती म्हणायची तो कचरा. मग मी उदाहरण द्यायचो. मोर लांडोरात मोर सुंदर, हरिण हरिणीत हरिण सुंदर,
कोंबडा कोंबडीत कोंबडा तुर्रेदार, घोडा घोडीत घोडा ऐटदार, गाय बैलात बैल झोकदार, सिंह सिंहिणीत सिंह डौलदार, पारवा घुमतो पारवा घुमतो आणि कोकिळा नाही कोकिळ गातो. तर मध्येच हात करत थांबवायची आई, मध्येच हात करत थांबवायची. तसं असेल तर जगात स्तन नसलेले पूर्ण पुरुष फक्त दोन, एक अर्जुन आणि दुसरा घोडा. हसू लपवत आई म्हणायची आणि वडिलांची नजर चोरत डाव जिंकल्यासारखी उठायची. हसू लपवत आई म्हणायची आणि वडिलांची नजर चोरत डाव जिंकल्यासारखी उठायची. त्या नेमक्या क्षणी आई खूप सुंदर दिसायची आणि वडील रुबाबदार. क्या बात है. अशी ही कविता त्यांची. ती त्याच संग्रहातली आहे का? हो, बाईच्या कविता याच संग्रहातली ती कविता आहे. किती कमाल, किती कमाल. हो, म्हणजे मी अक्षरशः आश्चर्यचकित झालो होतो हा कविता संग्रह वाचून, की एखाद्या पुरुषाला बाईचं मन इतकं कसं काय कळू शकतं. म्हणजे बाईला सुद्धा बाई इतकी कळाली नाही तितकी किरण येले या माणसाला कळाली असं मला वाटलं होतं हे पुस्तक वाचून. तर याच संग्रहातली रांगोळी नावाची एक कविता आहे आणि ती खूप दीर्घ आणि मोठी कविता आहे. ती वाचण्याचा प्रयत्न करतो, बघ कशी वाटते तुला. 58 नंबर पेज. मोठी कविता आहे फार ती, तर वाचतो. हा. तुम्ही रांगोळ्या पाहिल्यात का कधी? छान असतात नाही? बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून. माफ करा, म्हणजे हे माहीत असेलच तुम्हाला, पण 2 बोटांच्या चिमटीत चरचरत जेव्हा पिळली जाते रांगोळी तेव्हा तयार होतो एक शुभ्र रेष. काय म्हणतात बघ ते, 2 बोटांच्या चिमटीत चरचरत जेव्हा पिळली जाते रांगोळी तेव्हा तयार होते एक शुभ्र रेष. हे मात्र नक्कीच माहीत नसेल तुम्हाला, पण ते जाऊ द्या, ते तितकं महत्वाचं नाहीये. तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच, बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून. त्या तयार करतात एक रेखीव चौकोन आणि त्या चौकोनात पुन्हा 4 चौकोन समान आणि नक्षीदार. पुन्हा माफ करा, म्हणजे हेही तुम्हाला माहित असेलच, पण ते 4 कोपरे कोणते, ते 4 कोपरे कोणते हे मात्र नक्कीच तुम्हाला माहित नसेल. पण तेही जाऊ द्या, तेही तितकं महत्वाचं नाहीये. हा, तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच, बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून तयार करतात त्या रेखीव चौकोन आणि त्या चौकोनात पुन्हा 4 चौकोन समान आणि नक्षीदार. आता पुढे त्यांनी सांगितलं बघा, ते 4 चौकोन म्हणजे ते 4 कोण म्हणजे कोण? सासर माहेर नवरा आणि मुलांचे. सासर माहेर नवरा आणि मुलांचे, आणि मग त्यात भरतात छान रंग, गालीचे पसरावेत तसे. या घरातला रंग त्या घरात पडणार नाही याची जीवापाड काळजी घेतात ते. बघ ना, सासर माहेर नवरा आणि मुलगा, या घरातला रंग त्या घरात पडत नाही याची जीवापाड काळजी घेतात ते. म्हणजे तसं हेही पाहिलं असेलच तुम्ही. या धडपडीत कधी कधी मधली सफेद रेषा दबली जाते. या धडपडीत मधली सफेद रेषा दबली जाते, पुसट होते किंवा नाहीशीच होते 2 रंगांमध्ये. हे मात्र नीट पाहिलं नसेल तुम्ही, पण तेही जाऊ द्या, तेही तितकं महत्वाचं नाहीये. तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच, बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून तयार करतात एक रेखीव चौकोन, त्या चौकोनात पुन्हा 4 चौकोन समान आणि नक्षीदार, आणि मग त्यात भरतात छान रंग, गालीचे पसरावेत तसे. आणि रांगोळी पूर्ण झाल्यावर ठेवतात एक दिवा मधोमध तेलाने भरलेला. रांगोळी पूर्ण झाल्यावर ठेवतात एक दिवा मधोमध तेलानं भरलेला, जो जास्त वेळ तेवावा म्हणून पणतीनं तेल खाऊ नये म्हणून ती भिजवत ठेवतात दिवस रात्र आधी. मग पणतीत तेल खात नाही, धगीने तिला तडाही जात नाही. तो दिवा ठेवताना किंवा दुसऱ्या दिवशी, हे ऐक हा, नीट ऐक, किंवा दुसऱ्या दिवशी रांगोळी धुवून काढताना जमिनीवर राहिलेले रंगाचे माग दिसताच त्या थबकतात एक क्षणभर. त्या नेमक्या क्षणी कधी तुम्ही त्यांचे डोळे पाहिले? जमिनीवर राहिलेले रंगांचे माग दिसताच त्या थबकतात एक क्षणभर.
त्या नेमक्या क्षणी कधी तुम्ही त्यांचे डोळे पाहिलेत? जाऊ द्या, नसतील पाहिले तुम्ही, तेही तितकं महत्वाचं नाहीये. तर आता तुम्ही म्हणाल की मग यात महत्वाचं आहे तरी काय? आता तुम्ही म्हणाल यात महत्वाचं आहे तरी काय? तर दुसऱ्या दिवशी महत्वाचं काय ते आता बघ. तर दुसऱ्या दिवशी रांगोळी भरून टाकली तरी जमिनीवर दिसत राहतात रंगांचे माग, मात्र त्या शुभ्र रेषांनी बनवलेली असते सुबक नक्षी, त्यांचा माग उरत नाही मागेच कुठे. ज्या शुभ्र रेषांनी बनवलेली असते सुबक नक्षी, त्यांचा माग उरत नाही मागेच कुठे. उलट त्या जागी एक रिकामी पोकळ काळीशार रेष फिरत राहते, त्या रंगांच्या अधेमध्ये नकोशी. बाईला वाटत असावं ती रिकामी पोकळ काळीशार रेष म्हणजे आपण. भरलेल्या नक्षीदार रंगीत संसारातली हे इतकंच काय ते महत्वाचं. असं काहीतरी फारच खोल आणि आपल्या विचारांच्या पलीकडचं काहीतरी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. खूपच पलीकडचं. आणि किती ऑब्झर्वेशन असेल म्हणजे Yes, yes, एक बाई समोर रांगोळी काढत बसलीये, या गोष्टीचं इतकं वर्णन अख्खं या कवितेत आहे. आणि हो. वेगळीकडे जोडलेली कविता. मधल्या पांढऱ्या रेषेशी त्यांनी तुलना केली. मधल्या पांढऱ्या रेषेशी त्यांनी तुलना केलेली आहे, जी की दुसऱ्या दिवशी पांढरी रेष नसतेच, जिथे काळी पोकळी असते आणि आजूबाजूला ते रंगांचे माग मात्र शिल्लक असतात. ह्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक वाक्य आहे बरं का, आणि ते वाक्य वाचल्यावर मी इतका उडालो होतो ना, अक्षरशः म्हणजे मला 2-3 दिवस झोप लागली नव्हती. एखादंच एक छोटस वाक्य आपल्या आयुष्यात किती चेंजेस आणू शकतात बघ. जे हे वाक्य आहे इम्रोज माहित असेल, चित्रकार इम्रोज, अमृता प्रीतमचा इम्रोज तो. अमृता प्रीतम तर सगळ्यांनाच माहिती आहे. अमृता प्रीतमचा इम्रोज तो आहे. त्याचं वाक्य काय बघ, आदमी औरत के साथ सोता है जागता क्यों नहीं, असं ते वाक्य आहे. आणि ते वाक्य वाचल्यावर अक्षरशः मी उडालो होतो. म्हणजे काय, म्हणजे लोक विचार करतात कुठल्या कुठे, आपण आपल्या ध्यानीमनीही नसतं ते. आणि खरंच आहे. तर असं आहे हे पुस्तक. यांना भावना मांडण्याची यांची शैली किती वेगळी आहे, किती वेगळ्या पद्धतीने. म्हणजे कुठल्याही तर्काच्या चौकटीत या भावना बसू शकत नाही. येस. तर अशाच भरपूर कविता याच्यामध्ये आहेत. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा कविता संग्रह विकत घ्या, वाचा. मी सांग, किरण येलेंचा हा कविता संग्रह आहे. बाईच्या कविता नावाचा हा संग्रह ग्रंथाली मुंबईने प्रकाशित केलेला आहे. किंमत ही अगदी म्हणजे तुटपुंजीच आहे, काहीतरी 80 रुपये, म्हणजे काहीच नाही. 80 रुपयाचं हे पुस्तक आहे. विकत घेऊन नक्की वाचा. तुम्हाला म्हणजे तुमच्यात एक फार मोठा बदल होईल असं मला वाटतं. जे मला काय वाटतं माहितीये का, एखादी कलाकृती जेव्हा तुम्ही अनुभवता, ती कलाकृती अनुभवण्या आधीचे तुम्ही आणि कलाकृती अनुभवण्यानंतरचे तुम्ही, यात निश्चित फरक असला पाहिजे. तर ही जी कलाकृती आहे, जेव्हा तुम्ही ती अनुभवाल त्यात निश्चित तुमच्यात फरक पडेल असं मला वाटतं. आणि हा कविता संग्रह सगळ्यांनी वाचावा असं मला वाटतं. तर आपण दुसऱ्या एका पुस्तकाकडे वळूया. तर माझं इवलं हस्ताक्षर नावाचं हे कविता संग्रह आहे, संजय चौधरी नावाचं. हो, तुला दिलं होतं. हो, यांचे पण 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत संजय चौधरींचे. यांची खासियत काय माहितीये का, हे अल्पाक्षरी लिहितात. अल्पाक्षरी म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय पोहोचवण्याची प्रतिभा यांच्याकडे आहे. तर यांच्यातल्या जे प्रतिभेला सलामच असं म्हणूया आपण. तर यातल्या काही कविता पण आता विषय निघालाच विचारते. आता जसं सांगितलंस की अल्पाक्षरी ते लिहितात किंवा कविता लिहिताना बरेच प्रकार आहेत. मुक्तछंद बरेच आहेत, वृत्तछंद आहेत, गझल नावाचा प्रकार आहे, मुक्तक आहे. तर मग हे सुद्धा आम्हाला तू थोडं उलगडून सांगशील. हे कसं असतं, आता सध्याचा जो काळ आहे तो मुक्तछंदाचा काळ आहे. मुक्तछंद हा एक कवींना लाभलेला वरदान आहे असं मला वाटतं. जे कसं असतं माहितीये का, आधी वृत्तछंद नावाचा प्रकार होता. जे आधीचे जे कवी होते, कुसुमाग्रज म्हण, बाभ बोरकर म्हण, सुरेश भट म्हण, ग्रेस म्हण, हे सगळे वृत्तछंदात लिहायचे. मग वृत्तछंदाचे काही नियम असतात. म्हणजे
अमुक एका ओळीत इतकीच अक्षरे आली पाहिजेत, अमुक ओळीत इतकेच काना आले पाहिजेत, इतक्याच मात्रा आले पाहिजेत, इतकेच उकार आले पाहिजेत. पण कसं असतं, कालांतराने या सगळ्या गोष्टी बदलत जातात आणि ते बदललेले ज्या काही गोष्टी असतात ते आपल्याला स्वीकारायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि मुक्तछंद नावाचा हा जो प्रकार आहे तो सगळ्यात आधी कवी अनिल यांनी आपल्या मराठीत आणला होता. हे खूप 50 वर्षापूर्वी तो आणला होता आणि त्यावेळी जे काही प्रस्थापित कवी होते त्यांना फारसं ते रुचलं नव्हतं. म्हणजे हा काय, म्हणजे याला कविता तरी आम्ही का म्हणावी असं वगैरे वगैरे इथपर्यंत ते वाद तिथपर्यंत पोहोचले होते. पण कालांतराने प्रत्येक कवी मुक्त छंदाकडे वळू लागला, त्यामुळे ती समाजमान्य झाली कविता. ती म्हणजे मुक्तछंद कविता म्हणजे कविता अशी असू शकते अशी मान्य झाली. मग त्यानंतर बऱ्याच कवींनी मुक्तछंद हाताळला, म्हणजे कुसुमाग्रज असतील, सुरेश भट असतील, ग्रेस असतील, हे असे कंपल्सरी छंदोबद्दल लिहिणारे कवी सुद्धा मुक्तछंदात लिहायला लागले. आणि तिथून असा एक मुक्तछंदाचा प्रवास सुरू झाला आणि मुक्तछंदाचा काळ सुरू झालाय. आणि आज जवळजवळ 80 ते 90% जे कवी आहेत ते मुक्तछंदातच लिहितात. पण आता काही कवी जे आहेत ते मुक्तछंदाला सोय म्हणून बघतात, म्हणजे अगदी असं काहीही लिहितात असं आहे. पण काही कवी म्हणजे तंतोतंत मुक्तछंदाला एक शक्ती, एक वरदान म्हणून त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि मुक्तछंदाकडे एक सोय आहे असं न बघता ती मुक्तछंद एक आपल्याला मिळालेलं, काय म्हणतात त्याला, मुक्तछंद एक शक्ती आहे, त्याची ताकद त्यांना माहीत झालंय अशा कवींना. असे कवी बरेचसे कवी आहेत, त्यातले आत्ताच आपण वाचले रवींद्र लाखे असतील, त्यानंतर किरण येले असतील, अशी बरीच नावं घेता येतील. तर असं आहे. ग्रेस सुद्धा खूप लिहायचे मुक्तछंदामध्ये. आणि मी एक त्यांची वाचलेली आणि माझ्या संग्रहात ठेवलेली एक कविता आहे अच्छा मला प्रचंड, अर्थात राधाकृष्ण हा विषय सगळ्यांच्या इतक्या जवळचा आहे आणि त्यावर वेगळ्या पद्धतीने ग्रेसांनी लिहिलेलं आहे ना. त्याच्यामध्ये ऍक्च्युली असं आहे की कृष्ण म्हणजे काय, कृष्ण कुणाला मिळतो, इथपासून ते राधेचा नेमका अर्थ काय, तर हे सगळं त्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी. तर ती कविता पटकन मी म्हणून दाखवून तुला. आणि त्याची मजा अशी आहे की राधेस जो मिळाला तो एकटाच उरला, या पंक्तीने या कवितेची सुरुवात होती आणि याच पंक्तीने शेवट केलेला आहे. आणि मधल्या ज्या 25 पंक्ती आहेत, 25 ओळी आहेत, त्याच्यामध्ये या कवितेची म्हणजे कृष्ण भक्तीचं एकंदर सगळं मार्मिक त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. तर ती कविता अशी आहे, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला, स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामीनं एकदा असाच बळजोडीनं आपल्या अंगणात लावून घेतला. ही मुक्तछंदातली कविता आहे. राधेस जो मिळाला तो एकटाच उरला, स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं एकदा असाच बळजोडीनं आपल्या अंगणात लावून घेतला. जीवाला आलेलं पांगळेपणसह फुगडीनं सावरण्यासाठी पण ते स्वर्गीय रोग देखील हिरिरीनं खोखावलं आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुले ढाळू लागल्या. सत्यभामेचा तडफडाट तर झालाच, पण रुक्मिणीलाही झाडाचं मूळ मिळालं नाही ते नाही. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणात शिरोधार्य मानल्या दोघी. हे किती सुंदर आहे. प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणात शिरोधार्य मानल्या दोघींनी कृष्णानं हे पुढचं ओळखलं असणार, म्हणूनच त्यानं या अक्षराचं प्रतीक अंगणात खोचून दिलं. राधेसाठी त्यांनी असला वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा स्वतःच तर कृष्ण कळी होती. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिला कसं शिवणार. तिचा आत्मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसे काय रुजणार. तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसे काय रुजणार. मग कृष्णानं एक स्वर्गीय रोग लावलं आणि अष्टनायिकांच्या पूर्वीची ती अल्लड पोरगी म्हणजे राधा, कृष्ण नायिकांच्या पूर्वीची ती अल्लड पोरगी म्हणजे राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचं प्रतीक होऊन बसली असली लांब कृष्ण कालिंदीच्या तटाला. अखेर राधेस जो मिळाला तो एकटाच.
अखेर राधेश जो मिळाला तो एकटाच एकटाच उरला. उरला. क्या बात आहे, क्या बात आहे. ही मुक्तछंदातली ग्रेसांची कविता. हो मला हो. मुक्तछंदाचं एक मोठं उदाहरण म्हणजे ही कविता आहे माझ्या येस डोळ्यासमोर. येस. आता ग्रेसांचा विषय निघालाच आहे तर सांगतो की ग्रेसांवर एक शिक्का बसलेला आहे दुर्बोधतेचा. म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की नाही यार ग्रेसांची कविता कळत नाही आहे, ग्रेसांची कविता दुर्बोध आहे. हो. तसं नाहीये ऍक्च्युली. ते काय माहितीये का, आपण तितका वेळ देत नाहीये त्या कवितेला. त्यांच्या ती कविता समजून घेण्याची पात्रता आपल्यात नाहीये हे आपण मान्य केलं पाहिजे खरी तरी गोष्ट. पण आपण ते मान्य करत नाही. आपण डायरेक्ट दुर्बोधतेचा शिक्का त्यांच्यावर म्हणजे असं लावलेला आहे. ग्रेसांच्या कविता वाचून मी एक ओळ माझ्या डायरीमध्ये नोंद करून ठेवली होती की उघड्या डोळ्यांनी काहीतरी सूक्ष्म अनुभवायचं असेल तर ग्रेस वाचायला पाहिजे. ही एकच ओळ मी त्यांच्या कविता वाचून मला प्रतिक्रियेत ती सुचली होती आणि मी ती माझ्या डायरीत लिहून ठेवली होती. तर ग्रेसांच्या कविता हो झालं होतं की मलाही ग्रेस समजत नाही बऱ्याच वेळेला. हो हो आणि मी त्यावरती तोड लिहून ठेवली होती की तू अगदी ग्रेसांसारखा आहेस, आवडतोस पण समजत नाही. येस 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 बरोबर आहे. नाही पण त्यांना त्या कवितेला तेवढा वेळ दिला ना, ती कविता नक्कीच आपल्याला वश होईल असं मला वाटतं. येस. आणि ग्रेसांचे कसे माहिती का, ग्रेस वाचले ना तर सगळेच वाचावेत. म्हणजे नाही एक पुस्तक वाचलं सोडून दिलं, दुसरं वाचलं असं नाही. ग्रेस वाचलं ना सगळंच सोडून दिलं. या पुस्तकाचा संदर्भ त्याच पुस्तकात सापडेल तुम्हाला, त्या पुस्तकाचा संदर्भ या पुस्तकात सापडेल. एखादा ललित लेख वाचताना तुम्हाला ग्रेसांची एखादी कविता आठवेल, अरे यार ही कविता आपण अशी अशी या पुस्तकात वाचली होती आणि त्यावेळी आपल्याला ती कळाली नव्हती. आता हा आपण त्यांचा लेख वाचतोय तर ती कविता अशी आहे का असं आपल्याला म्हणजे क्लिक होऊन जाईल. तर असं आहे हे ग्रेसांचं एकंदरीत साहित्य असं मला वाटतं. आणि ग्रेसांचं आणखी एक वैशिष्ट्य काय माहितीये ग्रेसांचं, ग्रेस मला पूर्ण समजला असं जर कोणी म्हणाला तर तो भामटा असं मला वाटतं. आणि ग्रेसांचा म्हणजे ग्रेसांच्या कवितेचा हा अर्थ आहे असं ठामपणे कुणीच सांगू शकत नाही. ग्रेस प्रत्येकाला वेगवेगळा कळलेला आहे. तुला जो कळलेला ग्रेस आहे तो वेगळा आहे, मला जो कळलेला ग्रेस आहे तो वेगळा आहे, याला जो कळलेला ग्रेस आहे तो वेगळाच असणार आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकत की ग्रेस मला असा कळलाय तर तो असाच आहे असं आपण ठामपणे नाही म्हणू शकत. तर हे ग्रेसांचं वैशिष्ट्य आहे. तर आता आपण पुढच्या येस येस हो 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 जे नशीब आहे ते मराठी माणसांचं नशीब आहे. म्हणजे मरणोत्तर जर ज्ञानपीठ पुरस्कार सुरू झाला तर मी अशी इच्छा व्यक्त करेन की ती ग्रेसांना मिळायला पाहिजे. म्हणजे माझ्या मनात 4 कवी आहेत बरं का, की मरणोत्तर जर ज्ञानपीठ पुरस्कार सुरू केला तर या 4 कवींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाच पाहिजे. इतक्या दर्जाच्या उत्तम दर्जाच्या कविता त्यांनी मराठी रसिकजनांना दिल्यात. ते 4 कवी कुठले तर दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नामदेव ढसाळ, ग्रेस आणि अरुण कोलटकर. हे 4 कवी असे आहेत की म्हणजे त्यांना ते ज्ञानपीठच्या लेवलचे कवी आहेत. जरी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नसेल पण ते ज्ञानपीठ म्हणजे असं पुरस्काराच्या अनुषंगाने आपण त्या कवींना मोजत बसायचं नसतं खरंच कधी, पण एक सांगायचं म्हणून सांगितलं. तर पुढच्या आपण कवितांकडे वळूया. हा संजय चौधरींचा पुस्तक, हा संजय चौधरींचं हे पुस्तक आहे माझं इवलं हस्ताक्षर नावाचं हे पुस्तक आहे. तर त्यांच्या काही कविता आपण वाचूया. तर काही कविता मी सकाळीच सिलेक्ट करून ठेवल्या होत्या. गंगेवरची म्हातारी नावाची एक कविता आहे. बघ म्हणजे काय वाटतं मला, मी तर अक्षरशः उडालच होत होती कविता वाचून. तर कविता बघ अशी आहे, गंगेवरची म्हातारी. गंगेवर एक म्हातारी अंघोळ करीत होती. गंगेवर एक म्हातारी अंघोळ करीत होती. अंगातून रक्त निघेपर्यंत दगडानं अंगावरची कातडी घाशीत होती. गंगेवर एक म्हातारी अंघोळ करीत होती. अंगातून रक्त निघेपर्यंत दगडानं अंगावरची कातडी घाशीत होती. तिला म्हणालो, बये ही कोणत्या उभ्या जन्माची अंघोळ की केला होतास गंगेला असा नवस. तिला म्हणालो, बये ही कोणत्या उभ्या जन्माची अंघोळ की केला होतास गंगेला असा नवस. ती म्हणाली, राजा ही अंघोळही नाही आणि नवसही नाही.
ती म्हणाली, राजा ही आंघोळही नाही आणि नवसीही नाही, फक्त आयुष्यभर या कातडीला चिकटलेल्या लोकांच्या नजरा धुती. ही सुन्न करणारी कविता आहे, म्हणजे अक्षरशः लाज आणणारी ही कविता आहे असं मला वाटतं. म्हणजे चपराक आहे अशी, उचलून तुम्हाला अशी लगावलेली चपराक आहे अशी मला वाटतं. वा वा वा. ही कविता आहे. आता त्याच्यानंतर लगेच दुसरी कविता आहे, सीता नावाची कविता आहे. नुकतंच रामायण सिरियल आपण सगळ्यांनी बघितली असेल. रामायण सिरियल सुरू होती, कवीला तिसरा डोळा असतो, कवी तिसऱ्याच डोळ्याने रामायण बघत असतो. तर त्यांना जाणवलेलं रामायणातलं म्हणजे रामायणातनं कुणी काहीही घेऊ शकतो, म्हणजे असं नाही म्हणू शकत की रामायणात जे जे काही दाखवले ते सगळंच स्वीकारार्ह ऍक्सेप्ट केलंच पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला ज्या गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या आहेत त्या ऍक्सेप्ट करा, ज्या गोष्टी रिजेक्ट करायच्या आहेत ते रिजेक्ट करा. कुठलीच कलाकृती अशी नसते की ती पूर्णपणे स्वीकारली पाहिजे. थोडी स्वीकारायची असते, थोडी नाकारायची असते. सगळंच पटतं असं काही नसतं, थोडं काहीतरी असतं जे काही आपल्याला पटत नाही असं असतं. तर त्याच अनुषंगाने ही त्यांनी कविता लिहिली आहे. तर बघ कविता कशी आहे. मला जर मुलगी झाली तर मी तिचं नाव सीता ठेवणार नाही. मला जर मुलगी झाली तर मी तिचं नाव सीता ठेवणार नाही. समजा ठेवलेच तर तिचं लग्न रामाशी लावणार नाही. मला जर मुलगी झाली तर तिचं नाव मी सीता ठेवणार नाही. समजा ठेवलेच तर तिचं लग्न रामाशी लावणार नाही. गर्भारपणी बायकोला जंगलात सोडणाऱ्या पुरुषाला दुसऱ्यांदा कोण आपली मुलगी देईल. गर्भारपणी बायकोला जंगलात सोडणाऱ्या पुरुषाला दुसऱ्यांदा कोण आपली मुलगी देईल. त्याच्या काळी गावात असेल एखादाच धोबी. त्याच्या काळी तरी गावात असेल एखादाच धोबी, जिभेला हाड नसलेला. इथे तर गल्ली गल्लीत चौका चौकात धोबीच धोबी, जीभ परजून वाट पाहणारे, जीभ परजून वाट पाहणारे. अशी त्यांची ही कविता आहे. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही अशी. तर लगेच आपण दुसरी कविता घेऊया त्यांची. मला हो हो हो. तर पुढची कविता आहे. तर मला ही कविता आवर्जून वाचून दाखवायची आहे, कारण याच्यासाठी की ही कविता सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे निवेदक असतील ना त्या सगळ्या निवेदकांना ही कविता पाठ असेल, पण ही कविता नेमकी कुणाची आहे हे मात्र माहित नसेल. त्यामुळे आवर्जून मला ही आता कविता इथे मला वाचून दाखवावीशी वाटते. आणि त्याचे कवी अर्थातच संजय चौधरी आहेत. सगळ्यांना कविता माहित आहे आणि ती अर्धीच माहित आहे. आता मी पूर्ण वाचून दाखवतो. तर कविता अशी आहे. आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला. साधारणतः इथपर्यंतच म्हणजे सगळ्यांना माहित असते कविता. त्याच्या पुढच्या त्याची पुढची कविता म्हणजे माहित नसते. आता पुढची कविता आपण वाचूया. ही कविता ठरलेली असते सगळ्यांची. तर बघ, आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला. मनात राहू परस्परांच्या, मनात राहू परस्परांच्या, तिसऱ्याचा आधार कशाला. मनात राहू परस्परांच्या, तिसऱ्याचा आधार कशाला. जन्मापासून ज्या छळती, त्या इच्छांचा शेजार कशाला. जन्मापासून ज्या छळती, त्या इच्छांचा शेजार कशाला. आता शेवटच्या दोन ओळी ह्या फार महत्वाच्या आणि मला खूप भिडलेल्या आहेत. त्या बघ की आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. जन्म दिलेला एकटीने हा, जन्म दिलेला एकटीने हा, मग नेणारे चार कशाला. अशी ही कविता आहे. तर मुद्दाम मी ही कविता का सादर केली की सगळ्यांना ही कविता माहित असते, पण या कवितेचा नेमका कवी कोण आहे हे मात्र माहित नसतो. तर संजय चौधरींची ही कविता आहे. हो, संजय चौधरींची ही कविता आहे आणि माझं इवलं हस्ताक्षर या संग्रहातली ही कविता आहे. तर ही
हा सुद्धा खूप सुंदर असा कविता संग्रह आहे आणि तुम्हाला वाटलं तर नक्की विकत घेऊन वाचा असं मी आवर्जून रेकमेंड करेन या कविता संग्रह हा बद्दल. तर आपण पुढचा कविता संग्रह घेऊया का थोड्याशा गप्पा मारूया? थोड्याशा गप्पा मारूयात आणि मला येस मुळात येस विचारायचं ते आता वाचन संस्कृतीबद्दल. येस म्हणजे येस 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 आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की जे ग्रेस असतील, बासी मर्ढेकर असतील, भट साहेब असतील, त्यांच्या कविता पटकन आपण घेऊन वाचतो. येस पण येस जो नवशिका वाचन करणारा आहे किंवा नवशिका कविता समजून घेणारा आहे, त्याच्यासाठी डीपमध्ये जाऊन कविता वाचण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी काय सजेस्ट करशील तू त्यांना, की कशा प्रकारे नाही, कविता सजेस्ट करणं म्हणण्यापेक्षा मी आधी असं म्हणेन की तुम्ही आधी वाचा, जे हाती येईल ते वाचा असं मी पहिल्यांदा म्हणेन. आणि कसं असतं माहितीये का, वाचकाचे टप्पे असतात. आता कसं आपण डायरेक्ट असं 10वीत तर जात नाही, डायरेक्ट 11वीत तर जात नाही. आपण पहिल्यांदा पहिलीत जातो, मग दुसरीत जातो, मग तिसरीत जातो, चौथीत जातो. आपण एक एक इयत्ता पास करत आपण पुढच्या इयत्तेत जातो. तर वाचकाचंही तसंच आहे असं मला वाटतं. म्हणजे नवोदित जो वाचक असतो त्यांनी सुरुवातीला हलकं फुलकं वाचावं. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं हलकं फुलकं तर वखू काळे त्यांनी वाचावेत, त्यानंतर वि स खांडेकर वाचावेत, त्यानंतर पु ल देशपांडे वाचावेत, शना नवरे वाचावेत. त्यानंतर रहस्य कथांची जर आवड असेल, गूढ कथांची जर आवड असेल तर रत्नाकर मतकरी वाचावेत, ऋषिकेश गुप्ते वाचावेत, नारायण धारप वाचावेत. तर सुरुवात करताना ही अशी लेखक जर तुमच्या वाचनात आली तर आपोआप तुम्हाला वाचनाची गोडी लागू शकते. असं नाही की तुम्ही डायरेक्ट तुमच्या हातात चित्रे आले, डायरेक्ट तुमच्या हातात भालचंद्र नेमाडे आले, डायरेक्ट तुमच्या हातात अरुण कोलटकर आले, तर मकरंद साठे आले, डायरेक्ट तुमच्या हातात श्याम मनोहर आले. अशा लेखकांची पुस्तकं जेव्हा तुमच्या हाती येतील तुम्ही भांबावून जाल. म्हणजे तुमच्या डोक्यात काहीच शिरणार नाही. ते असं वाटेल की हे काय लिहिलंय बाबा, सगळं डोक्यावरून जात आहे. तर ते तसं नाहीये, डोक्यावरून जातं असं नसतं ते. तर तिथपर्यंत म्हणजे ते रिसिव्ह करण्याची शक्ती, ते रिसिव्ह करण्याची पात्रता आपल्यात आलेली नसते. म्हणजे आता बघ ना, चौथीच्या मुलाला तू एखादा 10वीच्या सिलेबसचं पुस्तक दिलं तर तो अभ्यास करेल का? नाही करणार. त्या त्या वयात त्या त्या समजेनुसार, त्या त्या गरजेनुसार, त्या त्या वेळी, योग्य वेळी जे ते पुस्तक हाती पडत गेलं ना तर वाचनाची गोडी लागते असं मला वाटतं. हो हो, असं मला वाटतं. आणि वाचन संस्कृती आता वाढीच लागत नाहीये. आणि त्याची कारणं अशी सांगितली जातात की बाबा टीव्ही आला, मोबाईल आला, इतर इंटरनेट आला, सोशल मीडिया आला, किंवा इतर अनेक मनोरंजनाची साधनं आली, त्यामुळे वाचन संस्कृती ही लोप पावत गेली. म्हणजे वाचणारे लोक अल्पसंख्याक होत गेले असा एक समज आहे, असं मला सर्वसाधारण आहे असं मला सांगतात लोक. पण मला असं वाटतं की हा फार मोठा गैरसमज आहे. म्हणजे टीव्ही आला, लोक वाचायची सोडून दिले, इंटरनेट आला, लोक वाचायचे बंद झाले, असं नाहीये. मी तुला सांगतो की ज्या काळात टीव्ही नव्हता, ज्या काळात इंटरनेट नव्हता, ज्या काळात काहीच मनोरंजनाची साधनं नव्हती, त्या काळात सुद्धा वाचणारे हे अल्पसंख्याकच होते. आज जसे अल्पसंख्याक आहेत त्या काळी सुद्धा ते अल्पसंख्याकच होते, वाचणारे कमीच होते. ज्या काळी टीव्ही नव्हती त्या सुद्धा. मग आपण टीव्हीला दोष देऊन नाही चालत की टीव्ही आला आणि वाचणारे लोक कमी झाले. मग आता बघ, 50 वर्षापूर्वी एका मराठी आवृत्तीच्या पुस्तकांची जी आवृत्ती असते ती जवळजवळ 500 किंवा 1000 प्रतींची होती. म्हणजे 50 वर्षापूर्वी 500 पुस्तकं 500 प्रती एका पुस्तकाच्या निघायच्या. मग 50 वर्षानंतर आता इतकी लोकसंख्या वाढली. जर फक्त लोकसंख्या वाढली नाही की साक्षरतेचं प्रमाणही तितक्याच प्रमाणात वाढलं, पण तरी सुद्धा आजही एका मराठी पुस्तकाच्या प्रतींची संख्या ही 500 किंवा 1000च असते. म्हणजे बघ ना, म्हणजे इतकं लोकसंख्या वाढून सुद्धा, साक्षरतेचं प्रमाण वाढून सुद्धा जर एका मराठी पुस्तकाच्या प्रतींची संख्या 500 किंवा 1000च असेल तर वाचन संस्कृती ही इन्स्टंट आहे असं मला वाटतं. म्हणजे कुठेही ती कमी होत नाहीये आणि कुठेही ती वाढत नाहीये. तर ती वाढीस लागण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायची गरज आहे. आता काय प्रयत्न करायची गरज आहे, तर मला काय वाटतं माहितीये का, वाचनाची गोडी लागण्यासाठी ना 3 टप्पे असतात. त्या 3 टप्प्यामध्ये
वाचनाची गोडी लागण्याची तीव्रता सगळ्यात जास्त असते. त्यात पहिली जी अवस्था असते ती बाल्यावस्था, शालेय जीवन जे आपलं असतं त्या काळात आपल्याला वाचनाची गोडी लागू शकते असं मला वाटतं. त्यानंतर वाचनाची गोडी लागण्याचा जो काळ आहे तो आपलं जे तरुण वय आहे किंवा कॉलेज वयीन जीवन आहे त्या काळात आपल्याला वाचनाची गोडी लागण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर कॉलेज जीवन आपलं जेव्हा संपतं आणि आपण नोकरी धंद्याला लागतो, सगळं आपलं जीवन, सगळं संसार वगैरे सुरू होतं, त्यात एकदा आपण अडकलो की तिथं आपल्याला वाचनाची गोडी लागण्याची शक्यता फार कमी असते असं मला वाटतं. त्यामुळं तिसरा जो टप्पा आहे जिथं आपल्याला वाचनाची गोडी लागू शकते तो तिसरा टप्पा आहे रिटायरमेंट नंतरचं आपलं आयुष्य. त्या काळात आपल्याला वाचनाची गोडी लागू शकते. तर असे 3 टप्पे आहेत वाचनाची गोडी लागण्याचे. तर जो तिसरा टप्पा जो आहे रिटायरमेंट नंतरचं जे आपलं आयुष्य असतं, ज्या आयुष्यात आपल्याला म्हणजे अगदीच आपल्याला रिकामी पण आलेलं असतं, आता काय करायचं, संपूर्ण पुढे दिवस पडलेला असतो, वेळ जात नाहीये म्हणून आपण पुस्तक हातात घेतो, आपल्याला वाचन करावं असं वाटतं. तर त्या काळी केलेलं वाचन हे फार महत्वाचं वाचन नाही असं मला वाटतं. म्हणजे फक्त ते मनोरंजनासाठी केलेलं वाचन आहे असं मला वाटतं आणि मनोरंजनासाठी केलेलं वाचन हे वाचन नसतं असं मला वाटतं. आणि काहीतरी त्यातनं आपल्याला मिळालं पाहिजे, आपल्या मनाची घुसळण झाली पाहिजे, आपल्या मेंदूची घुसळण झाली पाहिजे. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे पुस्तक वाचल्यानंतरचे आपण आणि पुस्तक वाचण्याआधीचे आपण हा जो फरक असतो तो त्यात पडला पाहिजे. तर असं आहे एकंदरीत. आणि अजून एक मुद्दा राहिला की वाचन संस्कृती वाढण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले पाहिजे. तर आता टप्पे तरी झाले, म्हणजे बाल्यावस्था, तरुणावस्था आणि रिटायरमेंट हे टप्पे तर झाले. आणि वाचन संस्कृती वाढण्यासाठी मला काय वाटतं की शाळेत कॉलेजामध्ये आहे ना, प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्याला म्हणा पुस्तक प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आणि त्या पुस्तक प्रदर्शनाला म्हणजे विद्यार्थ्यांना तिथं घेऊन गेलं पाहिजे, अशी पुस्तकं त्यांच्यासमोर मांडून ठेवली पाहिजे. त्यानंतर एखाद्या लेखकाला म्हणा, तिथं तुम्हाला आमंत्रित करता येऊ शकतं. त्या लेखकाचं काय म्हणतात, लेखकांच्या पुस्तकांची ओळख तुम्ही तिथं विद्यार्थ्यांना करून देऊ शकता. त्या लेखकाशी डायरेक्ट संवाद तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये आणि लेखकांमध्ये संवाद घडवून आणू शकता. त्यातून मुलांना वाचनाची आवड लागू शकते. त्यानंतर तुम्ही कथाकथनाचे कार्यक्रम तुमच्या कॉलेज शाळेमध्ये घेऊ शकता, काव्य वाचनाचे कार्यक्रम तुम्ही शाळेमध्ये घेऊ शकता. तर असे कार्यक्रम सातत्याने हा शब्द फार महत्वाचा आहे, सातत्याने जर तुम्ही घेत गेलात तर कुठे मुलांना कळेल की बाबा कादंबरी नावाचा एक प्रकार असतो, कविता संग्रह नावाचा प्रकार असतो, ते असं लोक विकत घेऊन वाचतात, आपल्याला पण विकत घेऊन वाचलं पाहिजे. त्यातून आपण घडत जातो, आपलं त्याच्यावर करिअर अवलंबून असतं, त्यातून आपलं आयुष्य समृद्ध होणार असतं.